विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही, निसर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्या मनाला जर समजा आनंद होत नसेल, निसर्गाचं जे विविध रूप आहे, निसर्गाचं म्हणजे या सृष्टीचं जे सौंदर्य आहे, जे मनमोहक सौंदर्य आहे, ते सौंदर्यही तुम्हाला भुरळ घालू शकत नसेल, निसर्गामध्ये गेल्यानंतरही तुमच्या मनाला जर समजा आनंद होत नसेल, तर इथे लेखक म्हणतात त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा. अशा व्यक्तींना कोणीही आनंद देऊ शकत नाही. आणि शिवाय अशा व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यातला जो आनंद आहे त्याला विसर्ग द्यावा, म्हणजे त्याचा त्याग करावा किंवा आनंद सोडूनच द्यावा. म्हणजे आनंद घेण्याच्या वृत्तीची तुम्ही नाही. तुमचं जे मन आहे, तुमचं मन ते शुद्ध नाही. जोपर्यंत तुमचं मन शुद्ध होणार नाही, तोपर्यंत तुम्ही कुठेही जरी समजा गेला तरीही मात्र तुम्हाला आनंद होणार नाही. हेच बरं. आणि हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण पाहिलेला आहे. निसर्गातील आनंद शोधता आला पाहिजे. पुढे लेखक म्हणतात संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्मपुरेचा एवढा आनंद भरून राहिलेला आहे. दुसरं आनंदाचं ठिकाण जे आहे, दुसरं सूत्र जे आहे ते आहे संगीत. लेखक म्हणतात संगीताचे जे सप्तसूर आहेत ते कोणते आहेत, तर ते सा रे ग म प ध नि सा. हे जे सप्तसूर आहेत, या सप्तसुरामध्ये 7 जन्म पुढे एवढा आनंद भरून राहिलेला आहे. संगीत ही अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये एखादा व्यक्ती कानसेन जरी असेल, आता इथं कानसेनचा अर्थ आहे की ज्याला फक्त गाणं समजते किंवा जो फक्त गाणं ऐकतो. तानसेनचा अर्थ आहे जो गाणं गातो. तानसेन आणि कानसेन. तानसेन याचा अर्थ आहे गाणं गाणारा, गाणं उत्तम प्रकारे गाणारा, गाण्याची जाण असणारा, त्याच्यानंतर त्या गाण्यामधले जे काही राग आहे त्याचीही जाण असणारा, असा असणारा तो तानसेन. पण कानसेन म्हणजे काय, ज्याला यातलं काहीच माहित नाही, पण मात्र गाणाऱ्याचा आवाज गोड वाटतो किंवा तो कानाला चांगला वाटतो आहे, आपण ते गाणं ऐकावं असं त्याला वाटते, म्हणजे तो कानसेन आहे. तर मग या 7 सुरामध्ये 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. संगीतामध्येही जादू आहे. आपलं मन कितीही दुःखी असो, आपल्या मनामध्ये कोणतेही विचार असो, आपण गाणं ऐकलं की काय होते, आपलं मन मात्र प्रसन्न होते. की जादू खरोखरच त्या संगीतामध्ये आहे. आता आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे, जे शास्त्रीय संगीत आहे. आणि या शास्त्रीय संगीतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे राग आहेत ते राग गायले जातात. आता हा राग म्हणजे काय, रागाची उच्च व्याख्या दिली आहे. रंजयती इति रागः. रंजयती इति रागः अशी संस्कृतमध्ये जी व्याख्या आहे तिची व्याख्या दिलेली आहे. त्या व्याख्येचा अर्थ असा आहे, जो श्रोत्यांच्या मनाचे मनोरंजन करतो तो राग. जो श्रोत्यांच्या मनाचे मनोरंजन करतो तो राग. अशी साधी, सोपी आणि सुटसुटीत व्याख्या इथे शास्त्रकारांनी केलेली आहे. मग आपले हे जे काही शास्त्रीय संगीत आहे यामध्ये तर मात्र अनेक प्रकारचे राग आहेत. कदाचित आपण सुद्धा या रागांची काही जी नावं आहेत ती नावं तुम्ही ऐकली असतील. त्यामध्ये कलावती राग आहे,
त्यानंतर काफी राग आहे, केदार राग आहे, खमाज राग आहे, चंद्रकौस राग आहे, जोगिया आहे, तिलक कामत आहे, दुर्गा आहे, बागेश्री आहे, भीम पलासी आहे, धूप आहे आणि सगळ्यात शेवटचा भैरवी राग आहे. याही व्यतिरिक्त अनेक रागांची नावं आहेत. तर अशा प्रकारे ही सगळी जी राग आहे, ही सगळी राग दिवसाच्या आणि रात्रीच्या वेगवेगळ्या प्रहरी मात्रकी गायल्या जातात. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी अमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ आपलं भाग्यच म्हणायला हवं. आपल्या भाग्याने या संगीत क्षेत्रामध्ये असे हे दिग्गज लोक होऊन गेलेले आहेत. त्यांनी गायलेलं गाणं आपण ऐकणं म्हणजे आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे असं आपण समजायला हवं आहे. आपलं ते भाग्य आहे असंच आपण समजायला हवं आहे. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावा. की गाणं ऐकल्यानंतर जे आपलं मन तल्लीन होते, त्या गाण्यातले जी सूर आहेत ते सूर आपल्याला आवडतात, आपण ते ऐकतो. भलेही ते सूर कोणते आहेत असं ते माहीत नसेल, त्याचा राग कोणता आहे तेही माहीत नसेल, पण ऐकल्यानंतर जिथे आपल्या मनाला आनंद होतो आहे, आपण त्याला आत्मिक आनंद असं म्हटलेलं आहे. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतं ना. आपल्याला गाता येत नसेल, या गाण्यातलं फारसं ज्ञान आपल्याला नसेल, पेटीचंही ज्ञान नसेल, तबल्याचंही ज्ञान नसेल, पण पेटी वाजवली कुणी तर आपल्या कानाला मात्र ती गोड वाटते आहे. कुणी छान तबला वाजवला की मात्र तो आपल्या कानाला मात्र तो गोड वाटतो आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे संगीताचं ज्ञान नसेल, पण तरी मात्र आपण ते ऐकू शकतो. आपल्याला कान आहे आणि ते ऐकल्यानंतर जो आनंद आहे त्या गाण्यामधला, त्या संगीतामधला तो आनंद आपण घेऊ शकतो. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतात, म्हणजेच कलेच्या आनंदात. कलाकार मंडळी जी जगते आहे, ती मंडळी जी जगते आहे, त्यांचा जो आनंद आहे तर त्या आनंदामध्येच मात्र ती जगते आहे. कलाकार मंडळींना का दुःख नसतात, त्यांनाही दुःख असतात, पण मात्र त्यांच्याकडे ही जी कला आहे त्या कलेच्या माध्यमातून आणि या कलेमध्ये एकरूप होऊन ते सगळी कलाकार मंडळी आपली दुःख विसरतात. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. इथे आता लेखकाने एक मुख्य मुद्दा मांडला आहे. शिक्षण तर आपण सर्वजण घेतो, परंतु शिक्षणासोबतच आपलं मन रमवण्याकरता, या कधी कधी या बाह्य जगाचा विसर पडण्याकरता आपल्यामध्ये मात्र एखादी कला असणं आवश्यक आहे. मग ती कला कोणती असो, मग ती कला संगीत क्षेत्रामधली असो, ती कला क्रीडा क्षेत्रामधली असो, अनेक जी क्षेत्र आहेत त्या कुठल्याही क्षेत्रातील एखादी चांगली जी कला आहे ती कला मात्र आपल्याला यायला पाहिजे. त्या कलेशी जे नातं आहे ते नातं मात्र आपण ते जोडलं पाहिजे. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. परंतु काही वेळेला या कुठल्याही कलेशी आपण नातं जोडू शकत नाही. कधी कधी आपली इच्छा असूनही तशी जी संधी आहे ती संधी आपल्याला उपलब्ध होत नाही. पण हरकत नाहीये, आपला जरी समजा जीवनामध्ये कलावंत होता नाही, पण तरी मात्र रसिक म्हणजे गुणग्राहक. रसिक याचा अर्थ आहे गुणग्राहक. पण आपण मात्र गुणग्राहक आहोत. दुसऱ्याच्या कलेचं जे कौतुक आहे ते कौतुक मात्र आपण करू शकतो. मग हा जो रसिक होण्याचा, हा जो गुणग्राहक होण्याचा आपला अधिकार आहे तो तर मात्र कोणी नाकारू शकणार नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद, अनोखा म्हणजे नवीन, अनोखा याचा अर्थ आहे नवीन. कलेच्या क्षेत्रामधला हा जो अनोखा आनंद आहे हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो आणि हा कलेच्या क्षेत्राचा जो आनंद आहे तो मात्र आपण घेऊ शकतो. पण तेव्हा आपल्या मनाची तयारी असेल तर, आपल्यामध्ये रसिकपणा असेल तर,
आपल्यामध्ये गुणग्राहकता हा गुण असेल तर निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीला किल्ला करण्यातही मौज असते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा आपण आनंद घेऊ शकतो. दिवाळीमध्ये आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत ती मात्र मातीचा किल्ला बनवतात. मग त्या मुलांमध्ये आपण सामील होणं, त्यानंतर ती माती घेणं, त्यांच्यासोबत आपण सुद्धा ते चिखलाचे गोळे करणं, काही दगडं जमा करणं, त्या दगडांचा त्या चिखलाच्या गोळ्यांचा छानपैकी किल्ला त्या मुलांसोबत आपण त्यांना करू लागणं, यात सुद्धा आनंद तिथे आहे. आनंद म्हणजे घेणे किंवा नवनिर्मिती करणे म्हणजे काही खूप मोठा काम असण्याचा काही प्रकार नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा आपण नवनिर्मिती मात्राची करू शकतो आणि जो आनंद आहे तो आनंद आपण घेऊ शकतो. इथला मुद्दा आहे निर्मितीच्या आनंदाशी नाते जोडावं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडावं. मग हा निर्मितीमधला जो काही आनंद आहे त्या आनंदाशी मात्र आपण जर नातं जोडलं तर आपोआपच आपण सुद्धा आनंदी होऊ शकतो. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकणे मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो. कुठल्या अर्थाने ज्याला काहीतरी नवीन शिकायची इच्छा असते तो. शाळेमध्ये आपण शिकतो ते शिक्षण कोणतं आहे तर ते 4 भिंतीच्या आतलं शिक्षण आहे. ते सगळं मात्र पुस्तकी शिक्षण आहे. आणि या शिक्षणाचाही जो उपयोग आहे तो उपयोग मात्र आपण व्यवहारामध्ये करतो, व्यवसायामध्ये करतो आणि याच शिक्षणामुळे ज्ञान घेऊन आपण नोकरी सुद्धा करतो. पण मात्र हे जे सगळं पुस्तकी शिक्षण आहे या पुस्तकी शिक्षणाबरोबरच हे जे बाह्य जग आहे मुलांनो ती आपल्याकरता खूप मोठी शाळा आहे. जे 4 भिंतीच्या आत आपल्याला मिळत नाही ते सगळे अनुभव जे आहेत ते अनुभव आपल्याला या 4 भिंतीच्या बाहेर जगामध्ये मिळतात. आणि म्हणून लेखक या ठिकाणी म्हणतो आहे की कुठलीही गोष्ट शिकण्यामधला जो आनंद आहे तो आनंद तर मात्र आयुष्यभर संपणारा नसतो. तर आपण मात्र शिकलं पाहिजे. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतो. मग आपण जे काही शिकतो आहे किंवा आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्यातही आनंदच आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सध्या आता 12वी मध्ये आहात. तुमच्या घरी तुमची लहान बहीण असेल, भाऊ असेल, तो साधारणतः 8वी मध्ये असेल किंवा 9वी मध्ये असेल. तुमच्या लहान बहिणीला आणि भावाला तुम्ही जर समजा शिकवलं, जो विषय तुमचा पक्का आहे, जे ज्ञान तुमचं चांगलं आहे, तर काय होईल त्या ठिकाणी की साहजिकच शिकवण्यामधला जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला मिळेल. आणि मला जे काही येते आहे ते मी कुणाला तरी देतो आहे याचा जो ही जी भावना आहे ही भावना हा आनंद तुम्हाला मात्र नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांनो, ज्ञान दिलं तर ते वाढते. ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी आपल्याकडनं कोणीच चोरून घेऊ शकत नाही. आपल्याकडून घेऊन कोणीही लपवून ठेवू शकत नाही. आपण दिलेलं ज्ञान मात्र ते कमी होत नाही, उलट ज्ञान दिलं की मात्र ते वाढते. असं हे जे ज्ञान आहे, असं हे जे शिकवणं आहे, हे ज्ञान आपण दुसऱ्याला जर दिलं तर उलट आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि आपल्या ज्ञानाचीही मात्र ती रिव्हिजन होते. हा आनंद आपण किती घेतो? शिकण्यामधला आनंद तर आपण घेतो, पण मात्र शिकवण्यातलाही जो आनंद आहे तो आनंद मात्र आपण किती घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे. नाईलाज म्हणजे काय तर निरुपयोग. नाईलाजानं म्हणजे निरुपयानं.
नाईलाजानं म्हणजे निरुपायानं. लेखक म्हणतात की बुवा नाईलाजानं आपण शिक्षण घेतो का? नाही. केवळ परीक्षेकरता आपण शिक्षण घेतो का? ते नक्की नाही. कुणावर उपकार म्हणून नव्हे की आई वडिलांनी आपल्याला शाळेमध्ये पाठवलं, शाळेमध्ये मला केलंच पाहिजे, त्यांच्या आनंदाकरता मी शिकतो, असं कधी होतंय का? नाही. खरं तर आपण आपल्याकडे शिकत असतो. आपण जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण घेतो की कुणावर उपकार म्हणून नव्हे. उपकार म्हणजे दया. उपकार म्हणजे दया. कुणावर तरी दया करायची आहे म्हणून आपण शिक्षण घेतो का? तर नाही. केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. हे पुस्तकी ज्ञान आहे, शाळेत जे ज्ञान आहे ते ज्ञान तर आपण घेतो, ते मात्र आपण शिकतो, परंतु स्वतःच्या आनंदाकरता सुद्धा, स्वतःच्या हौशीकरता सुद्धा आपण मात्र काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. आपल्यामधली जी कला आहे त्या कलेमध्ये आपण ती वाढ केली पाहिजे. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ, माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद कसा विसरू शकतात हे मला न उलगडलेलं थोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देश केवळ आनंद हा असतो. आपण खेळतो कशा करता? आनंदाकरता खेळतो. आपण छंद कशा करता जोपासतो? आनंदाकरताच आपण आपले ते छंद जोपासत असतो. आणि या कलेचा, खेळाचा, ही जी काही कला आहे याचा जो उद्देश आहे हा उद्देश केवळ त्यातून आनंद घेणे हाच मात्र असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकं हे साधगणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. इथे लेखक म्हणतात की आपल्याला आपलं पोट जर भरायचं असेल तर त्याकरता मात्र नाही आपण उद्योग करतो आहे, नोकरी करतो आहे, व्यवसाय करतो आहे, काही ना काहीतरी करतो आहे. हे आपण कशा करता करतो? तर आपण ते पोटा पाण्याकरता करतो. पण मात्र आनंदाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आपण ते काय केलं पाहिजे? तर कुठला तरी एखादा जो छंद आहे हा छंद आपण जोपासला पाहिजे. कुठल्या तरी एखाद्या कलेचं जे ज्ञान आहे ते ज्ञान देखील आपण घेतलं पाहिजे. वेगवेगळे दगड गोळ्या करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं कसलं कसलं वेड घेतात लोक डोक्यामध्ये. आता छंद हा कुठल्याही प्रकारचा असू शकतो. आता आपणच पहा, लहानपणी सुद्धा आपण अनेक प्रकारचे लहान लहान प्रकारचे दगड आपण ते गोळा करत होतो. त्याच्यानंतर त्या आपल्या आगपेटीच्या काड्याच्या वरचं जी गती येते आहे ते वेगवेगळे चित्र आपण जमा करत होतो लहानपणी. त्याचबरोबर कुणाला पुस्तकाची जी तिकीट आहे ती तिकीटही जमा करण्याचा छंद आहे. म्हणजे लहानपणी अगदी साध्या ज्या गोष्टी मोठ्या माणसाच्या जीवनात त्या निरुपयोगी आहेत त्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण तेव्हा तो आनंद शोधत होतो. चिंचुके गोळा करणे, गोट्या गोळा करणे, त्या जपून ठेवणे, या ज्या सगळ्या बाबी आहेत तर हे जे छंद आहेत हे छंद मात्र आपण आणखी जोपासले आहेत. पण आपण जसं जसं मोठं होतो आपण तसं तसं मात्र आपल्या छंदामधला जो बदल आहे तोही मात्र तो बदल होत जातो. कसलं वेळ घेतात लोक डोक्यामध्ये, पण ते त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य आहे. आणि मग हा जो छंद आहे, काही लोक आनंदी का असतात तर त्यांना मात्र वेगळा छंद असतो. आपल्या दृष्टीने मात्र ते वेगळे लोक असतात. आता काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे छंद मात्र त्यांना असतात, परंतु मात्र ती जी मंडळी आहे ती मंडळी त्या छंदातून त्यांचा आनंद शोधत असते. आनंद हवा असेल तर थोडं वेड व्हावंच लागते. इथाचा वेड व्हा म्हणजे एखाद्या गोष्टीच्या हात धुवून पाठीमागे लागा. तर मग आपला छंद जर जोपायचा असेल तर त्या छंदाकरता जो वेळ आहे तो वेळ काढून आपण त्याला तो वेळ दिला पाहिजे. नेहमी शहाणं सुस्त राहून जमत नाही. इथला मुद्दा होता या ठिकाणी अगोदरच्या उतार्यामधला तो होता अध्ययन अध्यापनातील आनंद शोधा.
अध्ययन अध्यापनाची आनंद शोधा आणि तो आनंद तुम्ही घ्या. आणि त्यानंतरचा मुद्दा होता कला छंद यातून आनंद घ्या. एखादी कला आहे किंवा छंद आहे यातून आनंद घ्या.